आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जर मी श्रीरामांचा एकनिष्ठ सेवक असीन तर तुला श्रीरामांची शपथ आहे की आता मेघनाथाचं मस्तक कापूनच परत ये। लक्ष्मणा, जर तुला श्रीरामांची शपथ आहे तर इंद्रजितालाही आपल्या देशाची शपथ आहे। ओम ह्रीं क्लीं निकुंबलाय देवयाय नमः। सुमित्रानंदन, ते पहा, त्या गुहेमध्ये आमच्या निकुंबला देवीचे मंदिर आहे। त्याच्या दरवाजावर मेघनाचे वीर सैनिक पहारा देत आहेत। तो आत बसला आहे, त्याचा रथ बाहेर उभा आहे। तो होम करत आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै ओम राम ओम ह्रीं क्लीं ज्वाले ज्वाले ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै ज्वल हम तं लं चं फट् स्वाहा। आपल्या सैनिकांना सांगा की त्या पहारेकरांवर हल्ला करा आणि शत्रुसेनेचा मोर्चा तोडून आत जाण्याचा मार्ग करा। महाराज सुग्रीव, तो मार्ग उघडताच आपण आपल्या प्रमुख योद्ध्यांसह आत निघून जावे आणि ज्या प्रकारे शक्य होईल त्या प्रकारे यज्ञाचा विध्वंस करावा। त्याला आपली तांत्रिक पूजा अर्धवट सोडण्यास भाग पाडावे। मग मेघनाथ बाहेर येईल आणि लक्ष्मण त्याला युद्धाचे आवाहन करेल। घाई करा महाराज सुग्रीव। तशी आज्ञा। हर हर महादेव, हर हर महादेव। बाहेर लढत राक्षस वानर, आत होतासे मंत्रोच्चार। पार करुनी लंका आले, कठीण त्यांना कुठला द्वार, कठीण त्यांना कुठला द्वार। हातांनी हतियारांनी घाले विघ्न त्या यज्ञात। यज्ञ पूर्ण झाले तर अजय होईल लंकेश कुमार, अजय होईल लंकेश कुमार। यज्ञाची ज्वाला शमत शमत पावन यज्ञ शुद्ध करे, पावन यज्ञ शुद्ध करे। यज्ञात विघ्न आणावयासाठी सैनिक महायुद्ध करे, सैनिक महायुद्ध करे। साधकाचा आराधकाचा मार्ग, साधकाचा आराधकाचा मार्ग बाधक बनून युद्ध करे। नाही विचलित होरथ इंद्र, कोणी कितीही प्रयत्न करे, कोणी कितीही प्रयत्न करे।
मेघनाच्या ललकारण्याने असे वाटते की हनुमान, सुग्रीव आणि जांबुवनजी त्याच्या यज्ञाचा विध्वंस करण्यात सफल झाले आहेत. आता मेघनाथ बाहेर येईल आणि आपल्या रथावर बसून त्या वटवृक्षाकडे जाईल. वटवृक्षाच्या दिशेला? होय, आपण माझ्या बरोबर यावे. आपल्याला त्याच्या आधी तेथे गेले पाहिजे. बंधू लक्ष्मणा, मेघनाथ युद्धात जाण्याआधी एक वेळ येथे अवश्य ये. का? तो येथे येऊन भूतांचा बळी देतो, त्यानंतरच युद्धाला प्रवृत्त होतो. ह्याच तांत्रिक कर्माच्या प्रभावाने तो संग्रामभूमीत आपल्या शत्रूवर विजय मिळवून त्यांना बंदी बनवतो. आज त्याला हे कर्मही पूर्ण करू देऊ नकोस. तो आल्यावरच त्याला युद्धासाठी ललकारून आपल्या तेजस्वी बाणांनी त्या महाबळी राक्षसाचा संहार करावा. तो येतच असेल. चला. बंधू लक्ष्मणा, आपल्या बाणाचे लक्ष्य करताना सावध राहा. थांबव. राक्षस कुमार, मी तुला युद्धासाठी आवाहन देतो. आपली अस्त्र घेऊन सावध रहा. अवश्य लक्ष्मण, तू 2 दिवसापासून माझ्या हातून मरता मरता वाचलायस, परंतु आज तू इथून जिवंत परत नाही जाऊ शकणार. मी तुझ्याशी अवश्य युद्ध करीन, परंतु त्याआधी मला माझ्या देशद्रोही कुलद्रोही काकाला प्रणाम करू देत. विभीषण काका, देशद्रोही आणि कुलद्रोही तर ऐकले होते, परंतु संतानद्रोही नव्हते ऐकले. आज आपण तेही पद प्राप्त केलं. मी तुमच्या पुत्रासारखा आहे, तरी सुद्धा माझ्या गुप्त आणि मार्मिक ठिकाणांवर जिथे लंकेचे साधारण लंकावासी पोहोचू शकत नव्हते, तिथे तुम्ही शत्रूला घेऊन आलात. माझ्याशी असा द्रोह केल्यामुळे आज तुम्ही संतानद्रोही म्हणवण्याच्या अधिकारासही पात्र झालात. अरे हे राक्षस राजकुमार, तुझाही जन्म याच मातीत झाला. तू या देशाच्या राजाचा सख्खा भाऊ, तरी सुद्धा तुला ना आपल्या कुटुंबाबद्दल आपलेपणा, ना आपल्या आप्तजनांबद्दल प्रेम आणि नाही आपल्या जातीबद्दल अभिमान राहिला आहे. अरे घाबरटा, स्वजनांचा परित्याग करून दुसऱ्यांची विचारसरणी स्वीकारली आहेस तू. आपल्या कुळाची मर्यादा, देशाची मर्यादा नाहीशी करणाऱ्या द्रोह्या, धिक्कार आहे तुझा. मेघनाद, तू स्वतः कधीही मोठ्याचा सन्मान करण्यास नाही शिकलास आणि दुसऱ्यांना मर्यादेचे धडे शिकवायला निघाला आहेस. मूर्खा, मी जे केले आहे ते आपल्या देशातील जनतेच्या भल्यासाठीच केले आहे. तू आणि तुझे वडील सर्वांना अधर्माच्या नौकेवर बसवून असहाय्य स्थितीत बुडवायला निघाला आहात, परंतु मी आपल्या देशवासियांना धर्माच्या मार्गावर आणून तुमच्या पापापासून त्याचे रक्षण करू इच्छितो. अधर्मी, अन्यायी, क्रूर आणि अत्याचारी राजाचा त्याग करणाऱ्याला देशद्रोही नाही म्हणत. जो धर्मापासून भ्रष्ट झालेला आहे, ज्याने पाप करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे, अशा व्यक्तीचा त्याग करण्याने मनुष्य त्या प्रकारे सुखी होतो जसे हातावर बसलेला विषारी सापाला टाकल्यावरती प्राणी निर्भय होतो. जो दुसऱ्याचे धन लुटतो, जो परक्या स्त्रीवर हात टाकतो, त्या दुरात्म्याला जळणाऱ्या घराला सोडण्यासारखे सांगितले आहे. परस्यो हरणे युक्तम परदारा विवर्षकम त्याज्य महादुरात्मनम वैशम पजतम यथा. तुझ्या वडिलांच्या याच पापामुळे आता ही लंकापुरी नाही राहणार, तूही नाही राहणार आणि तुझे वडीलही नाही राहणार. अगोदर तूच राहणार नाहीस. तू लंकेवर कलंक आहेस.
लंकेच्या पवित्र धर्तीवर जगण्याचा तुला काही अधिकार नाही. म्हणून मी तुला तिथे पाठवतो जिथे यमराज तुला दंडाची शिक्षा देईल. लक्ष्मण, तुझ्या रक्षण करण्यामुळे हा केव्हापर्यंत जिवंत राहील आणि तू ही कुठवर जिवंत राहशील. प्रथम तुझंच कल्याण करतो. लक्ष्मणावर सोडिला ब्रह्मास्त्र, अतिविनम्र होत लक्ष्मणाने ब्रह्मास्त्रास वंदन केले. जाऊन लक्ष्मणा जवळ ब्रह्मास्त्र विना परिणाम परताला. काय रहस्य कशी ही माया इंद्रजीत ही समजू ना शकला. पाशपाथ प्रयास लावनी केला लक्ष्मणावर वार. पाशपाथवर वसती पशुपती प्रभु साक्षात. पाशपाथ ओझळ झाला
पशुपतीनाथही अबोल झाले, ज्यावर होता विश्वास होई नारायण अस्त्राने दुष्टांचा सर्वनाश, शेषनागावर करील कसा हास्त्र प्रहार, साधारण मानव नसे हा लक्ष्मण महान, ओळख लक्ष्मणाच्या शक्तीला असफल होई सर्व काम. लक्ष्मण, आज होणार तुझं माझं अखेरचं युद्ध असेल. आज तू तरी नाही राहणार किंवा मी तरी नाही राहणार, परंतु इतिहास इंद्रजिताला स्मरत राहील की युद्धात जरी भगवानही समोर आले तरी इंद्रजिताने कधी पाठ नाही दाखवली, तसंच आक्रमण केलं जसं शत्रूवर करायला हवं. जर मी श्रीरामांचा एकनिष्ठ सेवक असीन तर तुला श्रीरामांची शपथ आहे की आता
मेघनाथाचं मस्तक कापूनच परत ये. लक्ष्मणा, जर तुला श्रीरामांची शपथ आहे तर इंद्रजितालाही आपल्या देशाची शपथ आहे. हा इंद्रजीत जिवंत असेपर्यंत या देशात शत्रूच्या विजयाची पताका कधीही फडकणार नाही, फडकणार नाही, फडकणार नाही, फडकणार नाही. फडकणार नाही, फडकणार नाही, फडकणार नाही.